वजन घटवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात, मात्र आता एक इंजेक्शन वजन घटवण्यासाठी मदत करणार आहे। एवढंच नव्हे तर या इंजेक्शन्सचे साइड इफेक्टही होणार नाहीत। पण हे इंजेक्शन कोणी शोधलंय? भारतात हे इंजेक्शन कधी मिळणार याविषयीचा हा एक खास रिपोर्ट पाहूया। लठ्ठपणापासून मिळणार मुक्ती? एका इंजेक्शनने वजन घटणार? वेट लॉस सर्जरीला इंजेक्शनचा पर्याय? जगभरात लठ्ठपणामुळे कोट्यवधी लोक त्रस्त आहेत। मात्र आता लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमेरिकी कंपनी एली लिलीने माउंजारो इंजेक्शनचा शोध लावलाय। त्यामुळे वजन घटवण्यासाठी करण्यात येणाऱ्या बॅरिएट्रिक सर्जरीला इंजेक्शनचा सक्षम पर्याय आता निर्माण झालाय। तर या इंजेक्शनचा साइड इफेक्ट देखील होणार नाही, त्यामुळे अमेरिकेत या इंजेक्शनला मंजुरी मिळाली आहे। या इंजेक्शनला भारतातील CDSCO ची मंजुरी मिळाली आहे। मात्र ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची मंजुरी पुढील 6 महिन्यात मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। इंजेक्शनमुळे शरीरात जास्तीचं इन्सुलिन बनवण्यास मदत होईल। जास्तीच्या इन्सुलिनमुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होईल। इंजेक्शनमुळे अन्न पोटातून छोट्या आतड्यांपर्यंत जाण्याची गती मंदावते। इंजेक्शनमुळे भूक कमी लागते, वजन कमी करण्यास मदत होते। अमेरिकेत इंजेक्शनची निर्मिती झाली असली तरी त्याची भारतातील नागरिकांना मोठी आवश्यकता आहे, कारण देशात लठ्ठपणामुळे कोट्यवधी लोक त्रस्त असल्याचं ICMRच्या रिपोर्टमधून समोर आलंय। भारतात 5 ते 9 वर्ष वयोगटातील 1,20,00,000 मुलांना लठ्ठपणाचा त्रास आहे, तर 10 ते 19 वर्षातील 1,40,00,000 मुलं लठ्ठ आहेत। याचबरोबर 30 वर्षांपर्यंत 2,40,00,000 पुरुष तर 3,90,00,000 महिला लठ्ठ आहेत। या लठ्ठपणाने त्रस्त झालेत। भारतात कोट्यवधी लोक लठ्ठपणाने त्रस्त असले तरी तिर्जेपाइड हे मूळ मधुमेहावरील इंजेक्शन लठ्ठपणावर जास्त गुणकारी ठरणार असा दावा तज्ञ करतायत। हे औषध खूप चांगलं आहे, ज्यामुळे की वजन कमी होतं। आता हे वजन किती कमी होतं? या औषधामुळे जवळपास 5% म्हणजे तुमचं 100 किलो वजन असेल तर 5 किलो हे ऍक्च्युअली कमीत कमी 50 ते 60% 70% लोकांमध्ये होतं, पण कमीत कमी 10% ते 15% म्हणजे 15% आणि 15 किलो किंवा 20 किलो सुद्धा या तिर्झापाटाइडमुळे वजन कमी होतं। तिर्जेपाइड इंजेक्शन सगळ्याच लठ्ठपणा असलेल्यांना घेता येणार नसल्याचंही तज्ञांनी सांगितलंय। पण हे इंजेक्शन कुणी घेऊ नये पाहूयात। स्वादुपिंडाची, थायरॉइडची, मळमळ आणि उलटीचा त्रास असलेल्यांनी हे इंजेक्शन घेऊ नये। हेल्दी डाएट असलेल्यांनीच हे इंजेक्शन घ्यावं असा सल्ला आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे इंजेक्शन घेऊ नये। अमेरिकेत तिर्जेपाइड इंजेक्शनला मंजुरी मिळाली असली तरी हे इंजेक्शन भारतात येण्यास डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे। मात्र यामुळे लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।